अनेक मित्रांनी मला सांगितलं, सर तुम्ही नेहमी भांडण किंवा मग नवरा बायकोचे वाद या विषयावर बोलत असता, परंतु वाद मिटवण्यासाठी नेमकं काय करायचं, संसार कसा वाचवायचा ह्याबद्दल काहीतरी सांगा. मित्रांनो, याबद्दल फार सोपं आहे. संसार वाचवणं हे नवरा बायकोच्याच हातात असतं. ते कसं, कधी कधी जर वाद होत असेल तर त्या ठिकाणी एकाने शांत होणे गरजेचं आणि दुसऱ्याने अहंकार बाजूला ठेवणं गरजेचं. जर नवऱ्याने शांततेची बाजू घेतलेली असेल तर बायकोने तिचा अहंकार बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी होतील त्यावेळेस संसार सुखाचा होईल. आणि जेव्हा नवरा ऑटोमॅटिक शांत होत असतो तेव्हा तिचा तर अहंकार बाजूला ठेवायलाच पाहिजे. परंतु ह्या गोष्टी सगळ्या वाद विवाद किंवा मग इतर गोष्टी कधीच मुलाबाळांसमोर करू नका. जर तुम्ही मुलं असतील तुम्हाला आणि तुम्ही मुलाबाळांसमोर तुमचे वाद करत असताल, तेही मोठ्या मोठ्याने एकमेकांचा अपमान करत असाल, तर त्या ठिकाणी तुमच्या मुलांना ते संस्कार लागतात आणि तुम्हालाही खूप वाईट वाटतं की माझा नवरा मला मुलांसमोर बोलला, की माझ्या नवऱ्याने मला मुलांसमोर मारलं, किंवा मग नवऱ्याला वाटतं की बायको माझ्या मुलांसमोर माझा अपमान करते, माझी इज्जत ठेवत नाही. अशा गोष्टी होत असतात. त्यामुळं मुलांसमोर कधीच वाद करू नका. आणि जर होत असेल तर अशा वेळेस कधी बायकोने शांत होणं गरजेचं तर कधी नवऱ्याने, आणि दोघांनीही एकमेकांचा अहंकार, ॲटिट्यूड, मीपणा बाजूला ठेवणं गरजेचं. कारण नवरा बायकोने दोघांनी एकमेकांना अहंकार किंवा मीपणा दाखवणं काही गरजेचं नाही आहे. कारण नवरा बायको जरी दोन शब्द असले तरी ते एकच असतात. शरीराने दोन पण मनाने एकच असतात. कारण ते एकच कुटुंब चालवत असतात आणि हे सगळं करत असताना ते दोघं मिळून लेकरांच्या भवितव्यासाठीच कष्ट करत असतात. लेकरांच्या चांगल्या उज्ज्वल फ्युचरसाठी ते कष्ट करत असतात. त्यामुळं कधीही वाद होत असतील तर तुम्ही शांत व्हा. थोडक्यात आपण बघितलं आहे, जर जास्तीची आग लागली तर त्या ठिकाणी पाणी टाकून विझवलं जातं, पेट्रोल टाकून आणखी भडका होतो. थोडक्यात जर नवरा भांडत असेल तर बायकोने शांत होणं गरजेचं आहे, म्हणजे तिचा अहंकार बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आणि बायको जर भांडत असेल तर नवऱ्याने शांत होऊन त्याचा अहंकार ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात एकमेकांनी बाजू समजून घेणं फार गरजेचं आहे. घेतल्या तर संसारात कधीच वाद होणार नाही आणि मुलांनाही चांगलं वळण लागेल. मुलांनाही लोकांना सांगताना अभिमान वाटेल की माझे आईवडील कधीच वाद करत नाही. पटत असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि थोडक्यात एकाने शांततेची बाजू घेतली तर दुसऱ्याने अहंकार बाजूला ठेवा. सुखाने संसार करा, आनंदी राहा. टेक केअर. बाय बाय.